नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शिरोळ तालुक्यातील माती वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त, जीव मुठीत धरून प्रवास. शिरोळ तालुक्यातील आला, शेडशळ आणि औरवाड परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अनियंत्रित माती वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवस रात्र धावणाऱ्या ओव्हरलोड डंपर आणि हायवा वाहनांमुळे रस्त्याची दुरावस्था झाली असून अपघातांच्या छायेत नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये. माती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ताडपत्री नसल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती सांडत आहे. त्यामुळे उडणाऱ्या धुळीमुळे वाहन चालकांना समोरून रस्ता दिसणं कठीण होत असून दुचाकी स्वारांच्या डोळ्यात माती जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांना श्वसनाचे विकार, खोकला आणि डोळ्यांच्या त्रासालाही सामोरं जावं लागत आहे. माती वाहून नेणारे डंपर बेदरकारपणे आणि भरधाव वेगाने धावत जातात. अनेक वाहने क्षमतेपेक्षा अधिक माती वाहतूक करत असल्याने रस्त्यावर मातीचे ढिगारे साचतात. परिणामी दुचाकी घसरून लहान मोठे अपघात वारंवार घडत आहेत. त्यामुळे हे रस्ते नागरिकांसाठी अक्षरशः मृत्यूचे सापळे ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून अवजड वाहने रहिवासी भागातूनही वेगाने धावत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मात्र संबंधित कंत्राटदार, डंपर चालक आणि वाहतूकदारांवर RTO अथवा पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संताप वाढत आहे. विकास कामांच्या नावाखाली नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत स्थानिकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. डंपरवर ताडपत्री सक्तीची करावी, वाहतुकीसाठी वेळ निश्चित करावी आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून प्रश्न सोडवला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे. करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.